हा लोकशाहीचा विजय नाही, ईव्हीएम मशीनचा विजय नक्कीच आहे. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो गाजतो आहे तो म्हणजे ईव्हीएम संदर्भामध्ये. ईव्हीएम संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी जे आहेत आक्षेप नोंदवलेले आहेत, त्याबद्दल शंका जी आहे तर ती उपस्थित केलेली आहे. आता आपण आहोत पारनेरच्या महाविकास आघाडीचे उमेदवार राहिलेल्या राणी लंके यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. त्यांनी देखील ईव्हीएमच्या फेरतपासणीची मागणी केलेली आहे. काय नेमकी आपली भूमिका आहे? आपण किती बूथवरती फेरतपासणीची मागणी केलेली आहे? आम्ही 18 बूथवरील फेरमोजणीसाठी अर्ज भरलेला आहे. तर त्या ठिकाणी त्या अर्जासाठी आपण 18,47,600 रुपये त्या ठिकाणी भरले. जेव्हा आमची मुंबईमध्ये सगळ्या उमेदवारांची मिटिंग बोलवली होती पवार साहेबांनी, त्या ठिकाणी पवार साहेबांनी सुद्धा त्यावर आक्षेप घेतलेला आहे. सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी सांगितले आणि प्रत्येक जणाचा प्रश्न होता का ईव्हीएम मशीनचाच घोटाळा त्या ठिकाणी आहे. म्हणजे कोणी तर सांगत होतं माझ्या पाहुण्याच्या घरात 10 मतदान आहेत, तर तिथं त्या ठिकाणी मला 5, कोणी सांगितलं 2 मतदान त्या ठिकाणी सांगितले. म्हणजे राजेश टोपेंनी सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला का माझ्या मावशीच्या घरात 10 मतदान आहे, त्या ठिकाणी मला 2च मतदान त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे बाकीच्या घरातल्यांनी बाकीच्यांनी मला मतदान केलं नाही का, असं प्रत्येक त्या ठिकाणी प्रत्येक गावात तर काहींच्या 6,000 मतदान असं ते 8,000 दाखवले. म्हणजे जास्त मतदान कसं काय झालंय लोकसंख्येपेक्षा. आणि आपल्या मतदारसंघात सुद्धा हे लोकशाही नसून हे खरोखर हुकुमशाही म्हणलं तर चालेल. कारण समोरच्या उमेदवाराला कोणी ओळखत पण नाही. समोरच्या उमेदवाराची उमेदवारी डिक्लेअर फक्त 8 दिवस पुढे असल्यावर झाली होती आणि पारनेर तालुकाच 8 दिवसात फिरून होत नाही. तर नगर तालुका म्हणजे बाजूच राहिला. म्हणजे माझं माहेर त्या ठिकाणी सुद्धा तिकडे त्या ठिकाणी गेलेले सुद्धा नाही ते उमेदवार समोरचा, तरी त्या ठिकाणी त्याला प्रत्येक गावात लीड दाखवला आणि आम्हाला प्रत्येक गावात त्या ठिकाणी लीड कमी दाखवले. तर पारनेर तालुक्यात सुद्धा आमचे जे विश्वासू गाव येतं त्या गावात आम्हाला 6,000-7,000 लीड असं, तर त्या ठिकाणी आम्हाला 1,500-2,000 पुढे 500 असं लीड त्या ठिकाणी आम्हाला दाखवले. हा लोकशाहीचा विजय नाही, ईव्हीएम मशीनचा विजय नक्कीच आहे. पुढची नेमकी भूमिका आपली काय असणार? आता सगळ्यांनी ईव्हीएम मशीनवर तर सगळ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आता या पुढची भूमिका आपण लवकरच काहीतरी त्या ठिकाणी करावं लागणार आहे. तर या होत्या राणी लंके ज्यांनी या ईव्हीएम संदर्भामध्ये शंका उपस्थित केलेली आहे आणि त्यांनी मतमोजणीची किंवा फेर तपासणीची जी आहे मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, पारनेर, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.